नमस्कार, आपण पाहत आहात राजकीय एक्सप्रेस लाईन. पाहूया आजकाल बुलेटिन. युथ स्पोर्ट फेस्टिवलमध्ये छत्रपती स्कूलच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी. युथ पॉवर स्पोर्ट फेस्टिवलमध्ये छत्रपती इंटरनॅशनल स्कूल वैजापूरच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत एकूण 16 पदकांची कमाई केली. स्पर्धेत उद्धव रवींद्र बावचे, सिद्धी भरतवाणी, मंथन गोकुळ शेळके, रुद्र गणेश पोपळघाट, आदिती रणवर सिंग राजपूत आणि अर्णव कुलदीप पवार यांनी सुवर्णपदक पटकावले. तर शिवप्रसाद देवकर, तन्वी साळुंके, आराध्या साळुंके, पियुषा भरतवाणी, श्रेयस देवकर, श्रेयस बळीराम जाधव आणि आशुतोष चव्हाण यांनी रौप्य पदक मिळवले. तसेच यश बाबासाहेब गायकवाड, प्रसाद बजरंग सिंग राजपूत आणि शिवम गोकुळ जाधव यांनी कांस्य पदक पटकावून शाळेच्या यशात भर घातली आहे. या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक तथा ग्लोबल मार्शल आर्ट अकॅडमीचे अध्यक्ष कुणाल मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे, सातत्यपूर्ण सरावाचे आणि उत्कृष्ट कामगिरीचे शाळा व्यवस्थापन, शिक्षकवृंद व पालकांनी कौतुक करून सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. शाळेने सुवर्णपदक 6, रौप्य पदक 7, कांस्य पदक 3, एकूण 16 पदके प्राप्त केली आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल भवितव्याची नांदी ठरत असून त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. IIT मुंबईत रमेश बोके यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान. IIT मुंबईच्या सुरक्षा विभागात 1992 पासून प्रामाणिकपणे सेवा बजावणारे रमेश बोके यांचा स्वातंत्र्य दिनानिमित्त जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सुरक्षा रक्षक म्हणून सेवेला सुरुवात करून त्यांनी विविध जबाबदाऱ्या अत्यंत निष्ठेने पार पाडल्या. 2024 मध्ये सेवानिवृत्तीनंतरही त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना व्हिजिलन्स इन्चार्ज म्हणून जबाबदारी देण्यात आली. सुरक्षा व्यवस्था, विद्यार्थी कर्मचारी प्रकरणे तसेच पोलीस विभागाशी समन्वय साधताना त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. 34 वर्षांहून अधिक काळाच्या त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेची दखल घेत हा सन्मान करण्यात आला असून पुरस्काराबद्दल सहकारी आणि अधिकाऱ्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. वैजापूरमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप. नगर परिषद सावित्रीबाई फुले विद्यालयात 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संविधान युवा मंच वैजापूरच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रकाश बोथरा, मनीष गणवीर, शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी संविधान युवा मंचच्या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी रोख बक्षिसे देऊन प्रोत्साहन दिले. या उपक्रमासाठी संविधान युवा मंचचे अध्यक्ष जीवन पठारे, श्रीकांत जाधव, विलास मस्के यांनी परिश्रम घेतले. नालेगाव परसोडा शिवराई तिडी मार्गे वैजापूर बस सेवेचा शुभारंभ. नालेगाव परसोडा शिवराई तिडी मार्गे वैजापूर नवीन बस सेवेचा शुभारंभ मंगळवार 18 ऑगस्ट रोजी करण्यात आला आहे. नालेगाव येथे जिल्हा परिषद सदस्य मनोज गायके यांनी बसला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. या बस सेवेमुळे नालेगावसह मार्गावरील गावातील नागरिक, विद्यार्थी व प्रवाशांची वैजापूरला ये-जा करण्याची सुविधा अधिक सुलभ होणार आहे. यावेळी बसस्थानक प्रमुख, चालक, वाहक, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.